बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला आपलं सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं संयोजन समितीच्या वतीने मी रामखर्टे हार्दिक स्वागत करतो. सगळ्यांना सप्रेम जय भीम. दलित पॅंथर बहुतांश जणाला माहीत आहे, दलित पॅंथरचं कामही माहीत आहे, परंतु नव्या पिढीला दलित पॅंथर काय होती हे समजावं किंवा प्रत्येकाला दलित पॅंथरच्या अनुषंगाने अधिक माहिती मिळावी आणि मंथन व्हावं, विचार मंथन व्हावं या अनुषंगाने 2 दिवस भरगच्च असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. या सर्व कार्यक्रमांच्या अनुषंगाने आणि ब्लू प्राईडच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधणार आहेत संयोजन समितीच्या वतीने राहुल प्रधान आणि उपस्थित आहेत आमचे सर्व मित्रमंडळी आणि बालीभाऊ. मी राहुल प्रधान यांना विनंती करतो त्यांनी पत्रकारांशी संवाद साधा. सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांचं खूप खूप स्वागत की आपण आमच्या निमंत्रणावरून या प्रेसला उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता जसं माझे मित्र पत्रकार रामतर्टे यांनी जी माहिती दिली, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जी रिपब्लिकन चळवळ होती आणि ज्या रिपब्लिकन चळवळीची पूर्ण राजकीय वाटचाल ही काँग्रेसच्या भूमिकेसोबत असताना त्या काळामध्ये महाराष्ट्रात खेड्यापाड्यामध्ये दलित आदिवासींवर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार व्हायचे, गावामध्ये खेड्यांमध्ये ज्यांचं वर्चस्व होतं, ज्यांच्याकडं सत्ता होती, अशा लोकांनी गावखेड्यांमध्ये दलितांवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचाराला सुरुवात झालेली होती. हे जे दशक आहे हे जवळपास 70चं दशक आहे. 1970च्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उच्चांक गाठलेला असताना आणि त्या काळामध्ये जगामध्ये अशा प्रकारचा कुठेतरी अत्याचार सुरू होता. अमेरिकेमध्ये काळ्या लोकांवर गोऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होता आणि त्या पार्श्वभूमीवर गोऱ्यांच्या अत्याचाराच्या विरोधामधल्या तिथल्या काळ्यांनी 1966 साली ब्लॅक पॅन्थर पार्टी नावाची संघटना तिथं स्थापन केली आणि त्यांनी त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली. त्या ब्लॅक पॅन्थरचा प्रभाव भारतापर्यंत आला आणि भारतातल्या महाराष्ट्र एक केंद्र आहे, ते चळवळीचं केंद्र होतं. शाहू फुले आंबेडकरांचा वारसाचं विचारांचं केंद्र होतं. अशा विचारांचा वारसा घेऊन विद्यापीठामध्ये त्या काळामध्ये जे तरुण होते, राजा ढाले असतील, जवी पवार असतील, नामदेव ढसाळ, SM प्रधान, प्राध्यापक अरुण कांबळे, ह्या सर्वांवर दलित म्हणजे ब्लॅक पॅन्थरचा जो प्रभाव होता आणि त्या प्रभावातून त्यांनी दलित पॅन्थरची महाराष्ट्रामध्ये सुरुवात करायचं ठरवलं. आणि तो दिवस होता 29 मे 1972ला दलित पॅन्थरची स्थापना झाली. ब्लॅक पॅन्थरच्या प्रभावातून दलित पॅन्थर महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि दलित पॅन्थरच्या
नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम झालं, सरकारला घेरण्याचं काम झालं. सरकार पाडण्याची ताकद दलित पॅन्थरमध्ये एवढी मोठी निर्माण झाली होती. ती एक ताकद होती, एक शक्ती होती आणि ते व्यवस्थेविरुद्ध त्यांनी जे बंड पुकारलं होतं, तर त्या दलित पॅन्थरला आज उद्याच्या 29 मेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. दलित पॅन्थरचं पूर्ण आपल्याला पुढं काय झालं काय नाही तर थोडक्यामध्ये मी सांगतो की 1972ला दलित पॅन्थर स्थापन झाली आणि 1977ला दलित पॅन्थर बरखास्त झाली. आता त्याची कारणं अनेक आहेत. जाहीरनामा म्हणजे नामदेव ढसाळ आणि राजा ढाले साहेबांचं म्हणणं होतं की हे पूर्णपणे कम्युनिस्ट अंगानं दलित पॅन्थरची वाटचाल होत आहे आणि नामदेव ढसाळांनी जो जाहीरनामा लिहिलेला आहे दलित पॅन्थरचा तो पूर्णपणे कम्युनिस्ट विचारधारेवर आधारित आहे. त्यामुळं दलित पॅन्थरमध्ये असे वादविवाद होत गेले आणि दलित पॅन्थर नंतर बरखास्त झाली. आणि दलित पॅन्थर बरखास्त झाल्याच्या नंतर औरंगाबादमध्ये SM प्रधान यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय दलित पॅन्थरची स्थापना झाली. आणि भारतीय दलित पॅन्थरच्या नेतृत्वामध्ये नामांतर लढ्याचा आंदोलन लढण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं आंदोलन लढण्यात आलं. म्हणून दलित पॅन्थरचा जो प्रभाव आहे 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतरही इथल्या शाहू फुले आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये असलेला जो प्रभाव आहे त्या प्रभावाचा, त्या संघर्षाचा, त्या इतिहासाचा गौरव होणं, त्यांची आठवण करणं या उद्देशातून आम्ही नांदेडमध्ये पहिल्यांदा जागतिक दलित ब्लॅक कॉन्फरन्स आम्ही नांदेडमध्ये घेत आहोत. आणि ह्या इंटरनॅशनल परिषदेला ब्लॅक पॅन्थरचे जे फाउंडर सदस्य आहेत हेनरी गॅडिस, मॅकल मॅककार्टी हे 2 फाउंडर सदस्य ह्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर इंडियाना युनिव्हर्सिटीचे जे प्रोफेसर आहेत की ज्यांचं ब्लॅक आणि दलित लिटरेचरवर एकूण त्यांच्या चळवळीवर ज्यांचा अभ्यास आहे, जॅकोबी विलियम्स असे प्रोफेसर हे पण या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर त्याच विद्यापीठातली एक विद्यार्थिनी आहे सिडनी पॅटरसन, ती पण या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य माननीय जवी पवार साहेब पण या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आमच्या नांदेडचे भूमिपुत्र असलेले स्कॉलर सध्याला हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आहेत सूरज येंगडे, हे पण या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. सिने दिग्दर्शक नागराज मुंदुळे पण या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. असे अनेक मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जवळपास ही परिषद 2 दिवस चालणार आहे. वेगवेगळ्या सत्रांमध्ये ही परिषद चालणार आहे. 28 आणि 29 मे असं ही 2 दिवस ही परिषद चालणार आहे. त्याच्यामध्ये थिएटर ॲक्ट म्हणजे ड्रामा, नाटकं वगैरे होणार आहेत. कवी संमेलन आहे. या कवी संमेलनामध्ये लोकनाथ यशवंत नागपूरचे कवी, दंगलकार नितीन चंदन शिवे पण असणार आहेत. मुंबईवरून वैभव छाया असणार आहेत. त्याचबरोबर चरण जाधव असणार आहेत, सागर काकडे असणार आहेत. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपल्या सर्वांशी निगडीत असलेले, परिचित असलेले, मीडियामधले अत्यंत परखडपणे जी आपली भूमिका मांडतात, निखिल वागळे सर पण ह्या परिषदेला एका सत्रामध्ये उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर युवा उद्योजक असलेले, ज्यांचं अलीकडंच एक रावण नावाचं पुस्तक प्रकाशित झालं, कादंबरी, ते माझे मित्र शरद तांदळे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. आणि विशेष म्हणजे या परिषदेला भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद हे पण उपस्थित राहणार आहेत. JNUचे काही मित्र, माझे सहकारी राहुल सोनपिंपळे हे पण या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. अशा प्रकारे ही परिषद 2 दिवस चालणार आहे. ह्या परिषद घेण्यामागचा आमचा जो उद्देश आहे की
दलित पॅन्थरच्या एकूण संघर्षाला उजाळा देण्याचा हा आमचा उद्देश आहे आणि ह्या उद्देशाच्या निमित्ताने ही परिषद महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये ही पहिल्यांदा ही परिषद होत आहे की ब्लॅक आणि दलित पॅन्थरच्या लोकांना एकत्रित आणून त्यांचा जो संघर्ष आहे, त्यांचं जे आंदोलन त्यांनी जे उभं केलं होतं, त्या काळातली परिस्थिती, आजची परिस्थिती आणि आज देशासमोरील जी काही परिस्थिती आहे, जी काही आव्हाने आहेत, ह्या अनुषंगाने ही परिषद पूर्णपणे होणार आहे. आणि ह्या परिषदेला आपलं सहकार्य असावं या कारणामधून आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्ही या पत्रकार परिषदेच्या आयोजनाची एकूण ही भूमिका होती. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मराठवाड्यातले पॅन्थरचे जुने सदस्य कोणते येणार आहेत का? निमंत्रित केले का त्यांना? नाही, बरेच आता पॅन्थरचे जुने बरेच कार्यकर्ते सध्या आपल्यामध्ये नाहीत, पण जे कोणी आहेत त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. बरेच लोक येणार आहेत, मराठवाड्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून येणार आहेत अनेक जण. मराठवाड्यातले सांगा ना कोणत्या नाव? मराठवाड्यामधून आता एन डी गवळे साहेब आहेत, इथं चंद्रकांत ठाणेकर साहेब आहेत, त्याच्यानंतर रतनकुमार पांडागळे आहेत, अनेक जण आहेत. अनेक जणांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. आता जी परिस्थिती बदलली आहे, दलित पॅन्थरची ज्या उद्देशानं स्थापना झाली होती, आता वाटते का युवकांना घेऊन अशी एखादी संघटना ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे, गरज आहे असं वाटतं? आज देशासमोरचे जे प्रश्न आहेत आणि देशामधलं जे सरकार आहे, दलित पॅन्थर जेव्हा जी निर्माण झाली होती तेव्हाचं जे इंदिरा गांधीचं जे सरकार होतं आणि आताचं नरेंद्र मोदीचं सरकार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही आपण बघितलं तर कुठेही बदल दिसून येत नाही. उलट नरेंद्र मोदीचं सरकार हे इंदिरा गांधीच्या एक पाऊल पुढं आहे. आणि आज आपण पाहतो की दलित पॅन्थर ज्या परिस्थितीमधून निर्माण झालेली आहे, आज ती परिस्थिती महाराष्ट्रात नाही तर पूर्णपणे देशात झालेली आहे. ह्या परिषदेमागची आमची भूमिकाच ही आहे की आम्ही देशातून ज्या पद्धतीनं आम्ही जे काही तरुण मुलं आहेत, ॲक्टिव्हिस्ट मुलं आहेत, त्यांनाही आम्ही ह्या परिषदेला आमंत्रित केलेलं आहे. भविष्यामध्ये आमचा तसा प्लॅन आहे, त्या अनुषंगानेच आम्ही ही परिषद घेत आहोत. आपण एक युवा पॅन्थर संघटना चालू करतो, त्याच्यानंतर तुम्ही आझाद पार्टी सांगितलं, परत पॅन्थरकडे वळत आहे. काय भूमिका आहे नेमकी अशी? नाही, आझाद समाज पार्टी ही माझी पॉलिटिकली भूमिका आहे. मी त्या पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. पण दलित पॅन्थरशी माझा एक फार जिव्हाळा आहे. माझे वडील ह्या दलित पॅन्थरच्या स्थापनेमध्ये सुरुवातीपासून राहिलेले आहे आणि पॅन्थरचा वारसा माझ्या कुटुंबाला लाभलेला आहे. आणि मी त्या कुटुंबामध्ये असल्या कारणानं मला असं वाटतं की हा दलित पॅन्थर आणि युवा पॅन्थर, जसं आपण सांगितलं की युवा पॅन्थर ही माझी पूर्वीची संघटना होती, ती नंतर मी आझाद समाज पार्टीमध्ये गेल्या कारणानं मी संघटना ती विलीन केलेली आहे. पण हे पूर्णपणे सोशल प्रोग्राम आहे, याला कुठेही पॉलिटिकली मी रंग दिलेला नाही किंवा मी माझं तसं कुठल्याही पद्धतीनं निमंत्रण पत्रिकेवर आपण पाहू शकता की माझं कुठलंही नाव नाही. ही जी कॉन्फरन्स आहे, आम्ही अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, त्या सर्वांनी मिळून घेण्याचं ठरवलेलं आहे आणि सर्वजण एकत्रित येऊन आपणही बरेच जण ह्याच्यामध्ये आहात, आपल्यापैकी बरेच जण ह्याच्यामध्ये सहकार्य करत आहेत. त्याच्यामुळे मी फक्त ह्याच्यामध्ये फक्त चेहरा आहे. म्हणून ह्या पत्रकार परिषदेमध्ये युवा पॅन्थर असेल किंवा आझाद समाज पार्टी असेल अशी याच्या पाठीमागची काही भूमिका नाही. मला आज वाटते की आज याला आपण उत्सव म्हणता कामा नये. हा आपल्या संघर्षाचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचा गौरव होणं, त्या इतिहासाची आठवण करणं आणि त्या निमित्ताने एक चर्चा होणं, त्या निमित्तानं म्हणजे कोविडचं जे काही संकट आलं त्याच्यानंतर एक चर्चा झाली नाही, लोक एकत्रित आले नाही आणि मला आज वाटतं की दलित पॅन्थरला 50 वर्ष झाले, त्या निमित्तानं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि चर्चा होणं गरजेचे आहे देशामधल्या एकूण सगळ्या विषयावर. म्हणून ही परिषद आम्ही घेत आहोत. अमेरिकेत चाललेला वर्गनिधीचा झाला आणि भारतातला जात संघर्ष झाला. दलित पॅन्थरच्या संस्थापकांवर तो प्रभाव होता ब्लॅक पॅन्थर. भविष्यातली तुमची काय रणनीती असणार आहे? तुम्ही अमेरिकेच्या त्या ब्लॅक पॅन्थरशी काय समन्वय साधून वगैरे काय रणनीती?
काळ्या गोऱ्यांचा जो संघर्ष आहे आणि भारतातला जात संघर्ष जो आहे तो अजूनही संपलेला नाही ना. आपण आजही पाहतो मीडियाच्या माध्यमातून. आम्ही त्यांना इतर निमंत्रित करण्याचं, तिथले जे विद्यार्थी जसे येत आहेत, तिथले ब्लॅक पॅन्थरचे जे फाउंडर येत आहेत आणि भारतातूनही अनेक ह्या चळवळीमध्ये काम करणारे अनेक मित्र, पत्रकार, कार्यकर्ते हे सगळे एकत्रित येत आहेत. नक्कीच ह्याच्यातून काहीतरी एक सकारात्मक काहीतरी पाऊल पुढच्या दिशेनं जाईल असं मला वाटतंय. त्या अनुषंगानंच आम्ही ही परिषद घेत आहोत. पॅन्थर्स नावाने बऱ्याच संघटना निघत आहेत. आपली संघटना होतं, आपली म्हणजे वाहतूक करणाऱ्या वाहनांची संघटनेची पॅन्थर्स नावाने संघटना आहे. पण असं पॅन्थर्सचा ज्या आंबेडकर चळवळीची जी ते अलीकडं तरुणांमध्ये निर्माण होत नाही, याचं काय आपल्या नाही, ते मी हेच म्हणतो ना की दलित पॅन्थरचा एक जो प्रभाव आहे, 50 वर्ष दलित पॅन्थरला झाले पण त्याचा प्रभाव अजूनही कायम आहे. पण दलित पॅन्थर किंवा पॅन्थर या नावाला तुम्हाला घेऊन जात असताना, या विचारधारेला घेऊन जात असताना, एकूण बाबासाहेबाच्या आंदोलनाला, बाबासाहेबाच्या विचाराला आणि बाबासाहेबाच्या राजकीय, बाबासाहेबाचं एकूण जे वलय आहे हे पुढे घेऊन जात असताना तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर ह्या भूमिका आजच्या तरुणांना जर लक्षात येत नसतील, ह्या भूमिकांचा त्यांचा अभ्यास नसेल, त्यांचं एकूण या भूमिकेच्या पाठीमागची त्यांची काय भूमिका हे त्यांना जर कळत नसेल, जसं तुम्ही सांगितलं की वाहतुकीला नाव आहेत, कशाला नाही, मग हे त्यांच्यातलं अज्ञानपणा आहे. पॅन्थर नाव ठेवल्यावर काही होणार नाही असं मी त्यातून समजतो. पॅन्थर हे खूप व्यापक नाव आहे, हे सर्वांना. कार्यकर्त्याची प्रगलता होती. म्हणजे एस.एम. काका म्हणजे इंग्रजीमध्ये भाष्य करणारे, मला वाटतं की नादेल आपण नाही मराठवाड्यामध्ये दलित पॅन्थरचे सगळेच नेते हे प्रगल्भ होते. पण अलीकडे पॅन्थरच्या नावावर जो थिल्लरपणा सुरू आहे, संघटनेचं नाव पॅन्थरच ठेवायचं आणि वरतून एवढी थिल्लर आकर्षण आहे ना. पॅन्थर म्हणलं तर आकर्षण आहे. गालबोट लागते. त्याच्याविषयी काय म्हणजे आहे आपल्याकडे? नाही, आता आपल्याकडं, आपण, माझ्याकडे काही नाही, तुमच्याकडे काही नाही, आपण कोणीच काय करू शकणार नाही. हे आकर्षण आहे, फक्त आकर्षणापोटी हे सगळं काही चाललेलं आहे मला असं वाटतं की. आणि पॅन्थर नाव लावल्यावर कोणी पॅन्थर होणार नाही. पॅन्थर हे त्याच्या कामातून आणि कृतीतून होते. जसं की आज अनेक लोक इथं नाहीत पण आपण त्यांना पॅन्थर म्हणतो, कारण का त्यांचं तसं काम होतं, ते त्या पद्धतीचं त्यांचं, त्या क्वालिटीचं त्यांचं एज्युकेशन होतं, त्यांच्या भूमिका होत्या त्या क्वालिटीच्या. आपण त्या क्वालिटीनं त्या भूमिका घेऊन जर गेलो तर नक्कीच लोकही आपल्याला पॅन्थर म्हणून एक्सेप्ट करतील असं मला वाटतंय. आणि पॅन्थर या आयडिओलॉजी खाली काम करण्याचंच काही हे नाही ना, अर्थ नाही. तुम्ही कोण्याही आयडिओलॉजी खाली काम करू शकता. जर तुमची भूमिका जर लोकांना न्याय मिळवून देणारी असेल तर ती पॅन्थरचीच भूमिका असणार आहे. ब्लॅक पॅन्थरची स्थापना ही 7 मार्च 15 ऑक्टोबर 1966. फाउंडर यांचे बॉबी सील आहेत ब्लॅक पॅन्थरचे. बॉबी सील येणार होते या परिषदेला पण त्यांचं वय जास्त असल्या कारणानं ते काय येऊ शकले नाही. पण हेनरी गॅडिस आणि मायकल मॅककार्टी हे पण फाउंडर सदस्य आहेत. जसं की आता राजा ढाले असतील, जवी पवार असतील, नामदेव ढसाळ असतील, एस.एम. प्रधान, तसे दलित पॅन्थरचे अनेक जसं फाउंडर सदस्य होते त्यापैकीच हे पण आहेत. बॉबी सील वय जास्त असल्या कारणानं येऊ शकले नाही. बॉबी सीलशी माझा संपर्क झाला होता, आमचं मेलवर बोलणं झालं होतं. त्यांनी होकारही दिला होता की त्यांना म्हणले की मला आवडेल महाराष्ट्रामध्ये यायला या परिषदेसाठी. पण हां, सिडनी पॅटरसन येणार आहे. ती विद्यार्थिनी आहे, तिचं ब्लॅक आणि दलित एकूण या चळवळीवर तिचं PhD चालू आहे. ती पण या परिषदेला उपस्थिती आहे तिची पण. हा, सूरज इंगडे पण आहे. आपण सर्वजण पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला. मला आशा नाही, पूर्ण विश्वास आहे की या कार्यक्रमाला आपण सर्वजण निश्चितपणे आपापल्या माध्यमातून सर्वतोपरी अशी प्रसिद्धी द्याल. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाशी निमंत्रित आहात, त्यामुळे दोन्ही दिवस प्रत्येक सत्राला आपण सर्वजण उपस्थित राहून या कार्यक्रमाला
पुन्हा प्रसिद्धी द्यावी आणि हा कार्यक्रम आपणही समजून घ्यावा. दलित पॅन्थर समजून घेत असताना आत्ताची चळवळही आपल्याला या अनुषंगाने समजून घेता येईल. भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुरू असलेल्या एकूण चळवळीच्या अनुषंगाने या चळवळीत विचारमंथन होणार आहे. त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंना नम्र विनंती आणि निवेदन आहे की आपणही 2 दिवस चालणाऱ्या प्रत्येक सत्रात, शिवाय या सत्रामध्ये निळी टोपी, स्वारी पॅन्थर अशी अत्यंत दर्जेदार नाटकं जी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत, जे आपण कुठेही तिकीट काढून जाऊन पाहू म्हटलं तर बघता येणार नाही, इतकी दर्जेदार नाटकं तुम्हाला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनुभवता येतील. त्यामुळे आपणास पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण सर्वच जण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करतो. पत्रकार परिषद संपली असं जाहीर करताना सुरुची होत आहे, त्यामुळे भोजनाचा आनंद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी विनंती करतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन